खरंच कॉमेडी म्हणजे अशीच आहे का? मराठीमध्ये हास्यजत्रापासून खूप वेगवेगळे प्रयोग कॉमेडीमध्येही झाले. काही जणांना त्यात थोडं अति वाटतं, पण तरी सुद्धा हलकी फुलकी कॉमेडी, एखाद्याला चिमटे काढणारी कॉमेडी ही निश्चित असू शकते. पण मग प्रणित मोरे आणि सध्याच्या ट्रेंडमधली शिवराळ, अश्लील आणि बऱ्यापैकी गलिच्छतेकडे झुकणारी कॉमेडी तुम्हाला कशी वाटते? मला तर याबद्दल अत्यंतिक राग येतो. माझ्या काही सहकाऱ्यांची मतही जाणून घेतो. तुम्ही तुमचं मत सुद्धा जरूर कळवा. प्रणित मोरेच्या स्टँडअप कॉमेडियन शोमध्ये जो काही प्रकार झाला किंवा त्या हिमांशू जागणाने जे काही म्हटलं त्यावर मला फक्त प्रणित मोरे किंवा त्या हिमांशू जागणाचाच राग आलाय असं नाही, तर मला आजूबाजूच्या लोकांचाही राग आलाय. कारण ते लोक सुद्धा तितक्याच विचित्रपणे किंवा विक्षिप्तपणे हसत होते. का महिलेबद्दल इतक्या वाईट पद्धतीने जाहीरपणे एवढ्या 4 चौघांमध्ये बोललं जाते आणि त्यावर हसताय कसं काय? म्हणजे तुम्ही कसं, एक समाज म्हणून तुम्हाला तुमची लाज वाटली पाहिजे. 370 बिर्याणी हा जो ट्रेंड सुरू झालाय, 370 बिर्याणीच्या वक्तव्यावरून महिलांच्या बाबत जे काही म्हणजे महिलांना एक प्रकारे अपमानास्पद वागणूक अजूनही दिली जाते, या समाजामध्ये त्यांचं चारित्र्यहनन केलं जातं, असाच मेसेज या निमित्ताने पसरलाय. एवढंच सांगणं आहे की अशा प्रकारचे स्टँडअप कॉमेडी शो तात्काळ बंद करावेत, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. आजकालची कॉमेडी फक्त व्ह्यूज आणि आपल्या इंस्टाग्रामवरती हाईकसाठी करतात लोक. बाकी कॉमेडीचा असा काही मुद्दा मला वाटत नाही. प्रणित मोरेचं खरंच सुरुवातीला जी कॉमेडी होतं, त्याचं स्टँडअप कॉमेडी, त्याचा दर्जा खरंच खूप चांगला होता, त्याचा कंटेंट खूप चांगला होता, ओरिजिनल असं हसण्यासारखं कंटेंट होता. पण आता त्याने तो दर्जा पूर्ण खालावलाय. म्हणजे आता त्याचे जे व्हिडिओ असतात, यूट्यूब व्हिडिओज, कोणतरी त्याच्या शोमध्ये आलेलं असं एकाला पकडणार, त्याच्यावर तो सगळी कॉमेडी करणार आणि हसवणार, आणि त्याच्यामध्ये तो दर्जा असतो तो पूर्ण पातळी त्यांनी गमावून टाकलेली आहे. त्यामुळे आता प्रणित मोरेने, मला असं वाटतं, जर त्याला कॉमेडी अजून पुढे करायचं असेल तर त्याने त्याचा दर्जा जो पहिला होता तो पुन्हा आणावा. तेव्हा आपण या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहिल्या, पण या सगळ्या प्रतिक्रियांचं सार एवढंच आहे की अशा प्रकारची अश्लील आणि अपमानास्पद कॉमेडी जर का मराठीत होणार असेल तर त्याची केवळ आणि केवळ निंदाच केली जाईल. त्यापेक्षा अशी कॉमेडी न केलेली बरी. तुम्हाला काय वाटतं? जरूर कळवा.